मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरही टँकर चालकांचा संप सुरू। टँकर चालकांच्या संपाचा आज तिसरा दिवस। संपामुळे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून सुद्धा टँकर चालक संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत। याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबईतील धरणातील पाणीसाठा एकीकडे कमी होतोय, दुसरीकडे मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी जे आहे ते कमी दाबाने पुरवठा होत आहे। तर आपण पाहतोय की मुंबईमध्ये 9 तारखेपासून टँकर असोसिएशनच्या वतीने संप पुकारण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये ज्या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा केला जातो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होत असल्याच्या नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत। आणि आपण पाहतोय की वरळी, दादर त्यासोबतच प्रभादेवी परिसरामध्ये जे आहे ते ठिकठिकाणी अशा पद्धतीने पाण्याचे टँकर जे आहेत ते उभे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। मुंबईतील विहिरी आणि बोरवेलमधून पाणी काढण्याआधी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेत नसल्याने महानगरपालिकेने जे आहे ते टँकर असोसिएशनला आणि टँकर मालकांना जे आहे ते पत्र दिली होती, त्यांना नोटिसा दिल्या होत्या। आणि त्याचा निषेध म्हणून आणि त्याचा निषेध म्हणून जे आहे ते टँकर असोसिएशनच्या वतीने जे आहे ते 9 तारखेपासून बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली। टँकर असोसिएशनची आता पुढील भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन गणेश राटेसह निवृत्ती वावर, TV9 मराठी, मुंबई।